शुभ सकाळ मित्रांनो, कठीण श्रेणीतला हा श्री मलंगगड सर करायला जाणार आहोत। त्यासाठी हे सुरक्षा उपकरणे प्रत्येकासाठी ठेवण्यात आलेत, कारण बालेकिल्ला हा त्याच्या तुटक्या पायऱ्या, लोखंडी पाईप क्रॉसिंग, लोखंडीच्या साखळीच्या साहाय्याने सर करण्याकारण तो कठीण श्रेणीत गणला जातो। मित्रांनो, मलंगगड हा माथेरान डोंगर रांगेत वसलेला गिरिदुर्गाचा प्रकार असून 3200 फूट उंच असलेला हा गड आहे। मलंगगड हा पीरमाची, सोनमाची आणि बालेकिल्ला अशा 3 भागात विभागला गेला आहे। पीरमाची आणि सोनमाची हे सोप्या श्रेणीत येत असून बालेकिल्ला हा कठीण श्रेणीत गणला जातो। सकाळच्या या सुंदर वातावरणात आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली। जोपर्यंत पायऱ्या आहेत तोपर्यंत इकडे तुम्हाला 5-5 मिनिटांनी खायचे आणि पिण्याचे दुकान पाहायला मिळतील। तुम्ही जर खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी काही आणलं नाही तरी इकडे तुम्हाला सहज भेटून जाईल। गडावरील जात असताना सर्वात पहिला आपल्याला लागते ती पीरमाची। पीरमाचीवर असलेल्या गडावरील एक मोठी दर्गा बघायला मिळते। या दर्ग्याच्या रस्त्यावर वेगवेगळे दुकानं बघायला मिळतील। तर मित्रांनो, आता आपण आहोत पीरमाचीवर आणि इकडे आपल्याला गडावरील मोठी दर्गा बघायला मिळते। दर्ग्याच्या जराच अलीकडे ही छोटीशी गल्ली आपल्याला सोनमाचीवर पोहोचवते आणि मग बालेकिल्ला। या छोट्याशा गल्लीतून सोनमाचीवर जाताना या दगडी पायऱ्या लागतील। हे सरळ आपल्याला डोंगरावर नेत आहेत। मित्रांनो, जाणून घेऊया मलंगगडचा इतिहास। इंग्लंड या इंग्रजी अधिकाऱ्यांनी 1780 मध्ये मलंगगडला वेढा घातला। पावसाळ्यात मराठी युद्ध टाळतात हे लक्षात घेऊन बेसावध मराठ्यांवर भर पावसात हल्ला करायचे त्यांनी ठरवले। लढाई सुरू होताच नैऋत्येचे व उत्तरेकडचे वाटा त्यांनी बंद केल्या। त्यांनी प्रथम पीरमाची घेण्याचे ठरवले। तिथे पांडुरंग केतकर यास 300 मावळ्यासह नेमला होता। अचानक हल्ला झाल्यामुळे मराठ्यांनी प्रतिकार केला नाही। काही जण सोनमाचीकडे धावले तर बाकी गडावर जागा नसल्याकारण कल्याणच्या मामलेदाराकडे धावले। इंग्लंडने पीरमाचीच्या पठारावर 3 तोफा चढवल्या व सोनमाचीवर गोळीबार चालू केला, पण प्रवेशद्वार बांधल्या असल्यामुळे तिथवर गोळ्या पोचतच नव्हत्या। मग इंग्लंडने शिरा लावून 250 माणसे सोनमाचीवर चढवली, पण मराठ्यांनी गडावरून दगडफेकीचा वर्षाव करून त्यांना परत पळून लावले। तर सध्या आपण आहोत सोनमाचीवर आणि जिकडून आपण जातोय तिकडे तुम्ही पाहू शकता की माझ्या उजव्या बाजूला कातळ कडा आहे आणि डाव्या बाजूला खोल दरी। सोनमाचीवरून बालेकिल्ल्याकडे जाण्याचा मार्ग काहीसा अवघड आहे। तुटलेल्या आणि झिजलेल्या पायऱ्या आपल्याला बघायला मिळतील। याच पायवाटावरून आपल्याला समोर जायचे आहे। पायऱ्यावरून समोर जात असताना मनात थोडीशी भीती वाटत होती, पण आपल्या ग्रुपने लावलेल्या दोरीच्या साहाय्याने जात असताना मनातली भीती कमी होत होती। आता वेळ आले थरारक असा पाईप क्रॉसिंगची। भीती वाटेल पण तेवढाच अभिमान देखील वाटेल असं मनात सांगत मी पाईप क्रॉसिंगला सुरुवात केली। तर आता आपल्याला लोखंडी साखळी पूल करून तिच्या मदतीने आपल्याला स्वर्गात जायचे होते। जर तुम्हाला देखील असा अनुभव घ्यायचा असेल एकदा तरी तुम्ही मलंगगडला
भेट द्या. सो फायनली मित्रांनो, आपण गडावर पोचलोय. गडावर काय काय आहे ते आपण एक्सप्लोअर करूया. जेव्हा तुम्ही गडावर पोचाल तेव्हा आपल्याला पडक्या अवस्थेत वाड्याचे अवशेष बघायला मिळतील आणि तुम्हाला 7 पाण्याचे टाके बघायला मिळतात. पाणी स्वच्छ असल्याकारण हे पाणी पिण्यासाठी वापरू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं विजय असो. छत्रपती संभाजी महाराजांचं विजय असो. राजमाता मासाहेब जिजाऊ मातेचं विजय असो. हर हर महादेव महादेव. जय भवानी जय शिवाजी. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली उतरतोय त्याचं दृश्य कसं असेल हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि असंच थरारक व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. तोपर्यंत स्वस्त खा, स्वस्त राहा आणि आपली सह्याद्री एक्सप्लोअर करत राहा.